बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी. परळीत 5 कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचं अपहरण. तुझ्यामुळं साहेबांचं 5 कोटींचं नुकसान झालं. गुत्तेदाराला अपहरणकर्त्यांची धमकी. पोलिसांनी गुत्तेदार तुकाराम मुंडेंची अवघ्या 24 तासात केली सुटका. मुख्य अभियंत्याचा ड्रायव्हर निघाला संपूर्ण कटाचा मुख्य मास्टरमाइंड. पहा पोलिसांनी कसा लावला संपूर्ण प्रकरणाचा छडा. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण राज्यभर गाजलेल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये आणखी एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रासमोरून तुकाराम मुंडे या मोठ्या गुत्तेदाराचं तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 24 तासात या अपहरणाचा छडा लावला असून गुत्तेदाराची सुखरूप सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या औष्णिक विद्युत केंद्रात तुकाराम मुंडे गुत्तेदारी करत होते तिथल्याच मुख्य अभियंत्याचा ड्रायव्हर या संपूर्ण गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघालाय. पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येतून बीड जिल्हा अजूनही सावरलेला नाही. तोच 4 जून रोजी परळीतील औष्णिक विद्युत केंद्रासमोरून गुत्तेदार तुकाराम मुंडे यांचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे बीड पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ विशेष पथक स्थापन केलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्र फिरवली. गुन्हे शाखेच्या पथकानं 24 तासाच्या आतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि गुत्तेदार तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष वंजारी यांच्यासह 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात. पकडण्यात आलेला संतोष वंजारी हा परळी औष्णिक विद्युत केंद्राचा मुख्य अभियंत्यांचा अधिकृत ड्रायव्हर आहे. त्यानंच इतर 3 साथीदारांच्या मदतीने हा 5 कोटीच्या खंडणीचा कट रचला होता. तपासादरम्यान समोर आलेली माहिती ही अतिशय धक्कादायक आहे. अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंडे यांना तुझ्यामुळे आमच्या साहेबांचं 5 कोटींचं नुकसान झालं, ते पैसे आम्हाला तुझ्याकडून हवेत अशी धमकी दिली. जेव्हा मुंडेंनी साहेबांशी बोलणं करून देण्याची मागणी केली तेव्हा आमचे साहेब कुणाशीही बोलत नाहीस असं म्हणत आरोपींनी त्यांना दमदाटी केली. मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याचं समजतात आरोपींनी मुंडेंच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना अमरावतीच्या हिंगणघाट परिसरात सोडून पळ काढला. मुंडे सुखरूप परत आले असले तरीही या अपहरणामागे औष्णिक विद्युत केंद्रातील काही बडे अधिकारी तर नाहीत ना, अशी शंका आता उपस्थित केली जाते. या 4 आरोपींना परळीत मदत करणारा तो 5वा व्यक्ती कोण, त्याच्याकडून आता माझ्या जीवाला प्रचंड धोका निर्माण झालाय. हे आरोपी अपहरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही 4 दिवस परळीतच मुक्कामी होते, ते कुठे राहिले, त्यांना आश्रय कुणी दिला आणि या संपूर्ण कटात त्यांना कुणी कुणी मदत केली, या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात पडद्यामागे असलेले सर्व संशयितांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणीही मी निवेदनाद्वारे करणार असल्याचं तुकाराम मुंडे यांनी सांगितलंय. दिली होती मला. त्यांनी माझ्या मुलाला उचलून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच माझ्या पुतण्याला आणि पुतण्याचे छोटे छोटे लेकरं हे सगळ्यांना उचलू, एकाला आम्ही सगळं संपवून टाकू अशी धमकी दिली. आणि मला भविष्यात पुढं पण यांच्यापासून धोका राहील, कारण की त्यांनी मला खूप हे केलेलं आहे, तुझ्या पूर्ण कुटुंबाचं आम्हाला हे, तर सगळ्यांना एकेकांना आम्ही खलास करू. मला 5 कोटीची 4 वेळेस त्यांनी मागणी केली. मी एवढे पैसे देऊ शकत नाही म्हणलं, तर मग प्रत्येकाला एकेकाला आम्ही उचलू असं म्हणून त्यांनी हे केलं. मला भविष्यात पण ह्यांच्यापासून धोका आहे, तरी मला पोलीस प्रशासनाने त्याची योग्य ते हे करावी आणि मूळ आरोपीपर्यंत हे करून त्याला हे करावं आणि मला पोलीस प्रशासनाने मदत करावी, म्हणजे हे करावं, सहकार्य करावं, माझी हे घ्यावी पुढची ह्याची. मी रोजच्या रुटीन कामाप्रमाणे म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनला गेलो होतो. थर्मल पॉवर स्टेशनहून येताना मला एका अज्ञात इसमानी हात केला आणि गाडी थांबवल्यावर त्यांनी मला उचलून म्हणजे गाडीत मला टाकलं
माझ्या तोंडावर रुमाल टाकून मला मारलं, रिव्हॉल्वर लावला. बाकी मला पुढं काही कळालं नाही. माझं डोकं जड पडलं आणि मला 2 इंजेक्शन पण दिले त्यांनी. माझे हात बांधून टाकले केबल टायने आणि सगळं माझं रक्त वगैरे निघत होतं. तोंडातून सगळं म्हणजे हे झालं होतं. तर मला नंतर काही कळलं नाही त्यांनी आणि मला डोळ्यावर चष्मा लावला होता त्यांनी. ते काही मला कळलं नाही कुठं नेलं, पण साधारणतः एक 5-6 तास इथून गाडी चालली होती. तुम्हाला काय मारहाण करण्यात आली? मारहाण केली त्यांनी मला, इथंच भरपूर मारहाण केली, रिव्हॉल्वर लावला. तुम्हाला कशासाठी उचललं होतं काय? मला तिथं गेल्यावर त्यांनी 5 कोटीची मागणी केली. 5 CR देना पड़ेगा म्हणला. हमारे साहब का 5 करोड़ का आपने ये किया है, हमारे साहब का और 5 CR देना पड़ेगा. हिंदीमध्ये बोलत होते ते. तो कोण साहेब आहे काय तुम्हाला? ते नाही सांगितलं. वो डायरेक्ट बात नहीं कर सकते म्हणले हमारे साहब से. मी त्यांना म्हणलो की वो आपके साहब से बात कराओ मेरी, तो नहीं डायरेक्ट बात नहीं कर सकते. पोलिसांनी आता एवढ्या तत्परतेने हे आरोपी पकडलेले आहेत, त्यामध्ये 2 परळीमधले आहेत आणि 2 अमरावतीचे आहेत. तर त्या 2 परळीमधल्या आरोपीशी आपलं काही अगोदर वाद आहे का? नाही साहेब, काही कुठलाही वाद नाही आहे. त्याच्यामधलाच एक आरोपी सी साहेबांना ड्रायव्हर असल्याचं समजलं जाते. त्याच्यावर तुमचं सी साहेबांचा ड्रायव्हर, मग ते आता रोजचा संपर्क येतो साहेब ऑफिसला, पण आमचा काही काही ह्याच्या अगोदर कधी वाद नाही आहे, काही कुठलं हे नाही आहे, पण तो रोजच्या संपर्कात असतो. तो तुम्ही इकडे घरी कधी आला पडेल? घरी साहेब मी 8 तारखेला सकाळी आलो. तुम्हाला कुणी मदत केली? साहेब मला सगळ्यांनी म्हणजे एकतर धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला, पंकजाताईंनी फोन केला आणि पोलीस प्रशासनाने खूप मदत केली. आमचे नातेवाईक सगळे सर्वजण खूप बेजार झाले. त्यांच्या प्रयत्नामुळं मी म्हणजे सुखरूप घरी पोहोचलो. गुत्तेदार तुकाराम मुंडे यांच्या सुटकेनंतर पोलिसांनी 4 आरोपींना जेरबंद केलं असलं तरीही मुंडेंच्या दाव्यामुळे या प्रकरणात आता एक मोठं बळ मिळालंय. आरोपींनी उल्लेख केलेले साहेब नेमके कोण आहेत आणि परळीत राहून या गुन्हेगारांना रसद पुरवणारा तो 5वा सूत्रधार कोण, याचा शोध घेणं आता बीड पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.